श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात, मला केशवरावजींनी सांगितले, मी BA झालो आणि BA झाल्यावर महाराज काय म्हणाले, केशवराव, आता आपल्या संसाराचा भार आपण घ्यायचा, त्याचा भार वडिलांवर टाकायचा नाही. आपला आपण भार उचलून पूर्ण शिक्षण करायचं. का तर गरिबी काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे आणि साधकाला गरिबीचा हा चटका बसलाच पाहिजे, त्याशिवाय खरी भक्ती होऊ शकत नाही. तेव्हा हे करण्याकरता तुम्ही आता नोकरी धरावी. त्यांना मास्तरची नोकरी मिळाली. BA झाले होते तेव्हा इयत्ता 7वीपर्यंतच शाळा असायची, तर 6वी-7वीला इंग्रजी उत्तम शिकवायचे अशी त्यांना शाळेत नोकरी मिळाली. 40 रुपये पगार मिळाला. नोकरी मिळाल्यावर लग्न तर झालेलंच होतं, तर महाराज काय म्हणाले, आता बिऱ्हाड करावं. असं करायचं की वडिलांच्या जवळ कमी पडले तरी काहीही पैसे मागायचे नाहीत, सासऱ्यांजवळही मागायचं नाही आणि उधारही मागायचं नाही, असा प्रपंच चालवावा. काय सांगितलं, कमी पडले तरी वडिलांजवळ पैसे मागायचे नाहीत, सासऱ्यांजवळही मागायचे नाही आणि उधारही करायची नाही, असा प्रपंच चालवायचा. म्हणजे गरिबी काय ते आपल्याला कळेल आणि भगवंताची आठवण जास्त वेळा येईल. अशा तऱ्हेने त्यांनी हिंदू कॉलनीतल्या 10व्या गल्लीत बिऱ्हाड थाटलं. 10 रुपये भाडं होतं. त्यांच्या त्या बिऱ्हाडात मी गेलेलो आहे. असा त्यांचा प्रपंच चालला होता. एका महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्याकडे हैदराबादची 12 मंडळी पाहुणी म्हणून आली. दादर हे असं द्वाड शहर आहे, सांगू का? तिथे ते वेस्टर्न आणि सेंट्रल असल्यामुळे पाहुण्यांचा सुळसुळाट बघा. ज्यांची बिऱ्हाड दादरला असतील त्यांना तो अंदाज आहे. माझंही बिऱ्हाड तिथे 10 वर्षे होतं. मी त्यातून गेलेलो आहे. त्याप्रमाणे त्यांच्याकडे हैदराबादची 12 पाहुणी आली आणि 2-3 दिवस राहिल्यामुळे घरातलं सर्व संपलं. आता काय? उधार मागायचं नाही, कोणाजवळ पैसे मागायचे नाहीत, सासऱ्यांजवळही मागायचं नाही, वडिलांजवळही मागायचं नाही आणि घरातलं तर सगळं संपलं. आता काय करायचं म्हणाले आणि तारीख 29 होती. 30चा महिना होता. पगार 1 तारखेला. आता काय करायचं? दुपारची जेवणं कशी तरी झाली. संध्याकाळी घरात काहीही नव्हतं. तेव्हा बेलसरे वहिनींनी विचारलं, संध्याकाळचं काय करायचं? तेव्हा ते म्हणाले, संध्याकाळी आपण आता समुद्रावर फिरायला जाऊ आणि जेवायच्या ऐवजी हवा खाऊ, असं त्यांनी उत्तर दिलं. जशी प्रभूची इच्छा, जशी महाराजांची इच्छा. 2 दिवस काढायचेत, काढूया. परवा आपला पगार होतोय, मग पगारातून सामान आणू आणि जेवण करू. करुणी सायास शिकविती त्याप्रमाणे झालं. दोघेजण समुद्रावर गेले, हवा खाऊन आले आणि येताना केशवराव आपल्या खोलीत गेले आणि पलीकडे एक बिऱ्हाड होतं. त्यातल्या बाईंनी बेलसरे वहिनींना बोलावलं, वहिनी इकडे या, आज शुक्रवार आहे, मला एका सवाष्णीची ओटी भरायची आहे. म्हणून बेलसरे वहिनींना त्यांनी बोलावून घेतलं आणि ओटी भरली. त्या ओटीत भरपूर तांदूळ दिले. ओटी नाकारता येत नाही. त्यांनी नाकारली नाही आणि ओटी भरून घेऊन त्या घरी आल्या आणि ते केशवरावांना दाखवलं. केशवराव म्हणाले, करा भात, जेवू आपण. मीठ होतं घरी. अशी जेवणं झाली. 1 दिवस झाला. महाराजांनी एक चुणूक दाखवल्यावर त्यांनी महाराजांजवळ अत्यंत विनम्रपूर्वक चुणूक चांगली दाखवलीत म्हणून महाराजांचे आभार मानले. त्यावर महाराज पुन्हा असं म्हणाले, अहो केशवराव, तुम्ही उपाशी राहिलेलं भगवंताला आवडेल का? कसं आहे ते, आपण भक्त आहोत ना. मुलांनी उपाशी राहावं असं कोणत्या आईला आवडेल? नाही ना. मग त्या घोरपडीच्या खाईतसुद्धा भगवंतांनी कसं अवतार कार्य केलं आणि दुर्वास ऋषींची सुद्धा कशी फटफजिती केली. असे भक्तवत्सल ते भगवंत, तर ते तुम्हाला उपाशी निजू देतील का? जरा थोडीशी तुमची परीक्षा पाहिली, त्यात तुम्ही पास झालात, तुम्हाला तो लाभ मिळाला.
असंच करावं, भगवंत कसं करतो त्याच्याकडे असं लक्ष ठेवावं. असो. साधक हो, करुणी सायास शिकविती या पदानुसार श्री महाराजांनी बाबांना कसे शिकविले याचा आणखी एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.